काय दिसतंय तुम्हाला? पाण्याच्या ग्लासमधला किडा आहे, तो मस्तपैकी स्वच्छतेमध्ये फिरतोय आणि दारूच्या ग्लासमधला किडा आहे, तो कडकडून गेला. या उदाहरणावरून आपण काय शिकलो? ते म्हणजे या उदाहरणावरून आपण हे शिकलो की दारू पिल्यावर पोटातले किडा आहे की मारणार हे त्याला स्पष्टीकरण दिलं. तेव्हा माणसानं सहज एखाद्याला विचारलं, डू यू ड्रिंक, म्हणजे तुम्ही पिता काय, म्हणजे तो तुम्ही चौकशी करताय ते निमंत्रण देताय. पण बुद्धिमान दारूला अगदी न जरी एखाद्या ठिकाणी चालू असला तरी त्याला पकडतात आणि म्हणतात तू रडू नको, सगळं ठीक होईल, म्हणजे दारू पिल्यामुळे. म्हणजे एका माणसानं जर आपण दारू पिल्यानंतर व्हिडिओ काढला आणि दुसऱ्या दिवशी दारूला मेसेज पाठवला, म्हटलं गिर दारू मला उत्तम काम करता येईल असा तो शब्द दिला होतास. कालचा व्हिडिओ बघितला, मला वाटतं आपण दोघांनी या विषयावरती बोललं पाहिजे. काही लोक सारखी चौकशी करत असतात ते संध्याकाळी इंग्रजी बोलण्याची संधी मिळत नाही. इंग्रजी बोलणे ह्याला पुष्पांनी मध्यमानाला ग्रंथ वाचन अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. ग्रीनबर्ग वाचन अभ्यास म्हणजेच मध्यमान अभ्यास. तेव्हा डॉक्टरांनी एकाला सांगितले की फार वेळा दारू करू नका, कुणी आग्रह केला जर प्या म्हटल्यावर आग्रह केला तर त्या म्हटल्यावर हे काय करावं, आग्रह करायला माणूस नाही. पण त्याला डॉक्टरांनी दुसरं पुस्तक दिलं, दारूचे दुष्परिणाम. दारूचे दुष्परिणाम हे पुस्तक वाचल्यावर त्यांनी पूर्ण वाचन सुरू केलं. थोडक्यात किनार काय हा आधुनिक वशीकरणाचा मंत्र आहे. अर्थात एक आहे दारूचे एक प्रकारचं नेसेसरी इव्हिल आहे असं मी म्हणतो. म्हणजे दारू पिण्याचं समर्थन कोणी करणार नाही, पण एक प्रकारे दारू हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचं साधन आहे. आपल्या देशात कुठे गेला कुठे आपल्याला मिळणारी माणसं काय म्हणजे बंधुभाव आहे हा या आपल्याला सगळीकडे तसा तो टिकून राहतो. त्यावेळी ते नेसेसरी इव्हिल म्हणजे अशा प्रकारच्या गर्दी करण्यासाठी दारू ही चांगली असते. आता इंग्रजीचा प्राध्यापक असल्यामुळे तुम्हाला एक इंग्रजीशी संबंधित गोष्ट सांगतो की जी बॅरिस्टर पीजी पाटील यांनी सांगितली. बॅरिस्टर पीजी पाटील कोणती गोष्ट सांगायची तर गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज गेले आणि गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज गेल्यानंतर गोवळकोंड्याच्या कुतुबशाह शिवाजी महाराजांना असं म्हणाला की तुमच्या लष्करामध्ये हत्तीदळ नाही, माझ्या एकट्याच्या लष्करामध्ये 1000 हत्ती आहे, तुमच्याकडे फक्त घोडदळ आहे, तुमचे सैनिक छोट्या सैनिक आहेत, तुमच्या सैनिकांच्या तलवारी छोट्या आहेत, तेव्हा हे सैनिक हत्ती दळाबरोबर लढणार नसेल. त्यावेळेला त्याने दारूचे विरोध सांगितले असते तरी वाचनालयामध्ये त्यात पाणीच ठेवलेलं आहे. तर म्हणजे हे तुमचे सैनिक लढणार कसे, तर ते म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या भावाला बघितलं आणि म्हणजे यापैकी कोण तुमच्यापैकी लढायला तयार आहे, तर त्यावेळेला तारखेने एक भावा उठून उभा राहिला आणि म्हटलं की लढायला तयार आहे. अर्थात त्या भावाचं नाव एसाधिकार. दुसऱ्या दिवशी हत्ती आणि एसाधिकार क्षणा मैदानामध्ये सोडण्यात आलं. हत्ती बंदस्त होता, प्रचंड दारू पेलेला होता आणि तो एसादीच्या अंगावरती येत होता. एसादीने अनेक वेळा हत्तीला हुडकावणी केली आणि शेवटी ग्राउंडच्या मध्यभागी गेल्यानंतर एसादीकर त्या हत्तीच्या गंधस्थळावरती उडी मारतो आणि असा एक कलाकार देतो की सोन्याचे 2 तुकडे होतात आणि हत्तीची आवाज करत कोपऱ्यात जाऊन पडतो. त्यावेळेला एसादीकरला शिवाजी महाराज मानाचे कडे देतात आणि गोवळकोंड्याचा कुतुबशाह असं म्हणतो की तुम्ही जर एसादीकरला माझ्याकडे आला तर मी तुम्हाला 50,000 मनसब दाखवतो. त्यावेळेला एसादीकर दिलेलं उत्तर आज महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं. एसादीकर म्हणतो तुम्ही दिलेल्या 50,000 मनसबदारीपेक्षा मला महाराजांनी दिलेलं हे जे मानाचं कडा आहे हे लाख प्रवाद असे विस्तारावर पावले शिवाजी महाराजांनी दिले होते. मुद्दा काय आहे, ही गोष्ट बॅरिस्टर पीजी पाटील असं सांगायचे. एक इंग्रजीचे शिक्षक वर्गात ही गोष्ट सांगतात कसे सांगायचे तर एसादीकर went to the मैदान and the hatti also went to the मैदान. And एसादीकर jumped and the hatti also jumped and jumped. Finally both of them went into the middle of the ground and एसादीकर and the hatti both of them dashed together, both of them collided together
and finally Esadi jumped on the conductor of battle. And they gave such a talaka, which is over on the stone of that donkey. That stone was cut away into two parts, and the donkey went making the noise chi in the corner. आता हे इंग्लिशांमध्ये काळातलं असतं, आमच्या काळात असतं तर काय म्हणलं असतं. Then Esadi jumped on the conductor of that donkey. Then gave us such a talaka, which is the word of the stone of the donkey. That sword was cut away into two parts, and the donkey went making noise chi in the corner. And then Esadi waved his sword in the direction of Chhatrapati Shivaji, and our Virat Kohli waved his bat in the direction of Anushka Sharma after completing his sentence. असा हा काळातला मास्टर म्हणून इंग्रजी बोलताना म्हणायला काही खरंच वाटतं तुम्हाला आपल्याकडे गतिमान जीवन जे चालू झालेलं आहे, ज्याचं स्पीड आपल्या हातामध्ये राहिलेलं आहे, हे गावात कसं झालं. 50,000 वर्षापूर्वी आपल्या माणसाला बोलण्याचा शोध लागला, 10,000 वर्षापूर्वी लिहिण्याचा शोध लागला. आणि अधिकृतरित्या भारत सरकारनं 15 ऑगस्ट 1995 ला आपण देश स्वीकारला.